रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. येत्या शनिवारी विश्वकर्मा जयंती आहे. विश्वकर्मा हे देवतांचे कारगीर असल्याचे समजले जातं. हिंदू धर्मानुसार जगाचे रचयिता किंवा आधुनिक शब्दात सांगायचे तर विश्व निर्माण करणारे पहिले इंजिनियर प्रभू विश्वकर्मा होय. देवतांचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख असून प्रभू विश्वकर्मा यांनीच देवतांचे अस्त्र शस्त्र महल स्वर्ग इंद्रपुरी यमपुरी महाभारत काळाची द्वारिका त्रेतायुगाची हस्तिनापूर आणि रावणाच्या लंकेचं निर्माण केलं होतं. प्रभू विश्वकर्मांबाबत देवतांचा कारागीर असे संबोधले जातं. वेदपुराण उपनिषद व इतर ग्रंथांप्रमाणे प्रभू विश्वकर्मा केवळ देवतांचेच कारागीर नसून सृष्टी निर्मितीची बीजे निर्माण करणारे व जड चेतन सृष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे. प्रभू विश्वकर्मा यांच्या जन्माबद्दल अनेक कहाण्या प्रचलित असून विश्वकर्मा यांचा जन्म ब्रह्मा यांचा पुत्र धर्माच्या 7व्या संतान वास्तुदेवाच्या अंगिरसी नावाच्या पत्नीद्वारे झाल्याचे मानले गेले आहे. आपल्याला एखादं घर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर विश्वकर्मा देवाचे बाबत उपाय पूजा उपासना केल्या जातात. या दिवशी काय करावं तर ऑफिस उद्योग दुकानदार फॅक्टरीज येथे असलेल्या मशीन पूजल्या जातात. या दिवशी लोक आपल्या घरातील वाहनं मोटर इतर वस्तूंची देखील पूजा करतात. या प्रकारे विश्वकर्मांची साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करतात तर बघा, सर्वात आधी पूजासाठी काय लागतं, जसे की अक्षदा फुलं मिठाई कुंकू सुपारी फूल फळ धूप रक्षासूत्र दही याची व्यवस्था करून घ्यायची. सकाळी सकाळी लवकर उठून स्नान करायचं. जमलंच तर पांढरं वस्त्र परिधान करायचं. पूजा घरात प्रभू विश्वकर्मा यांची प्रतिमा किंवा फोटो ठेवायचा स्थापित करायचा. ते नसेल तर तुम्ही एखादी सुपारी विश्वकर्मा स्वरूपात ठेवू शकता. त्यावर फुलं माळ अर्पित करायचं. पिवळ्या किंवा पांढरी फुलं अर्पण करायची, हे जास्त योग्य ठरतं. तुपाचा दिवा लावायचा उदबत्ती लावायची. नंतर सर्व शास्त्र वाहन मोटर इतर वस्तूंची देखील पूजा करायची. सर्व शस्त्रांना तिलक करून अक्षत लावून फुलं अर्पित करावं. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा. हातात अक्षत फूल घेऊन देवाची आराधना करायची. पूजा करताना आपण मंत्रांचं देखील उच्चारण करायचं असतं. ओम आधार शक्तपे नमः, ओम कुमयी नमः, ओम अनंतम नमः, ओम पृथ्वीये नमः. त्याचबरोबर विश्वकर्मांची एक कथा देखील सांगितली जाते. विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रामध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार ब्रह्म देवाचे पुत्र धर्माचे पुत्र वास्तुदेव आहेत. वास्तुदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र हे विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणामध्ये धर्म ऋषींचे 8वे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींची भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भाऊना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर महाभारतातही विश्वकर्मा यांचा उल्लेख आढळून येतो. वराह पुराणानुसार ब्रह्मदेवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. विश्वकर्मा भगवान यांनी पृथ्वीवर अनेक महाल वास्तू शास्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधीची यांच्या हाडांपासून सर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले अशी देखील मान्यता आहे. या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा देखील वध केला होता. वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी पांडवांसाठी इंद्रप्रस्थ तसेच हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा भगवान यांनी केल्याचे सांगितले जाते. याशिवाय महादेवाचे त्रिशूळ विष्णूचे सुदर्शन यमराजाचा कालदंड कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा भगवान यांनीच केली. व्यवसाय वाढविण्याचा मार्ग यासाठी देखील आपल्याकडे काहीतरी उपाय सांगितलेच असतात. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात दुप्पट आणि तिप्पट चौपट वाढ करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगितला जातो.
या दिवशी 4 लवंग, 4 कापूर, 4 चांदीची नाणी नसेल तर 1 रुपयाची नाणी आणि 4 मूठ तांदूळ लाल कपड्यामध्ये तिजोरीत किंवा पेटीत किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावं असं सांगितलं जातं. या उपायाचा अवलंब केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात अशी आपल्याकडे मान्यता आहे. व्यवसाय वाढू लागतो. त्याच पद्धतीने आपले स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी देखील या दिवशी उपाय केले जातात. जर तुम्ही तुमचे घर घेण्याचा विचार करत असाल तर विश्वकर्मा पूजेच्या दिवशी भगवान विश्वकर्माचे ध्यान करून पूर्ण भक्तिभावाने ओम आधार शक्तपे नमः या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर भगवान विश्वकर्मांसमोर पीठाने तुमच्या घराचा आकार बनवा. असे केल्याने तुमचे घर बांधण्याचे मार्ग मोकळे होतील. त्याचबरोबर विश्वकर्मा भगवानांची पूजा करण्यासाठी आपल्या विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी एक सुपारी घेऊन तिची व्यवस्थित पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक म्हणून विश्वकर्मा भगवान त्या सुपारीला मानून तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा आणि त्याला विश्वकर्मा भगवान मानून त्या सुपारीसमोर रोज तुमच्या मनातली इच्छा सांगा. त्याचबरोबर त्या सुपारीची दररोज तुम्ही पूजा करा आणि 3 वेळा विश्वकर्मा चालीसा न चुकता म्हणा. वेळ एकच ठराविक ठेवा. सकाळीच तुम्ही शक्यतोवर ही जी सेवा आहे ही करायची आहे. मात्र विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा भगवानांचा एखादा फोटो तुम्ही प्रिंट आउट करून आणा किंवा मी जसं सांगितलं सुपारी म्हणून तिथे तुम्ही एखादा कलशसुद्धा ठेवू शकता. गणपती बाप्पाची स्थापना देखील करू शकता आणि गव्हाच्या पिठाने एका पाटावर तुमच्या घराचा नकाशा तुम्ही असं चित्र काढू शकता. त्याची पूजा करू शकता, प्रार्थना करू शकता आणि जो मी तुम्हाला मंत्र सांगितला आहे तो मंत्राचा तुम्ही जप करू शकता. सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे विश्वकर्मा चालीसेचं रोज पठण करून बघा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.